महाराष्ट्र सुन्न, विमान कोसळले, आगीच्या ज्वाळा आणि अजित पवारांचा मृत्यू. अपघाताचा थरारक व्हिडिओ आला समोर. नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24. बारामती. महाराष्ट्राच्या राजकारणातील अजित पवार एक झंझावात आणि आपल्या स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखले जाणारे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचे आज 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी एका भीषण विमान अपघातात निधन झाले. बारामती विमानतळावर उतरत असताना त्यांच्या विमानाला हा अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पायलट आणि सुरक्षा रक्षकांसह एकूण 6 जणांचा जागेत मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येत आहे. या घटनेमुळे राज्यावर शोककळा पसरली असून राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली. आगामी निवडणुकांसाठी अजित पवार आज बारामतीत 4 महत्त्वाच्या जाहीर सभा घेणार होते. सकाळी 8:45 सुमारास त्यांचे लिअर जेट 45 हे खासगी विमान बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरण्याचा प्रयत्न करत होते. मात्र लँडिंगच्या वेळी विमानाचे नियंत्रण सुटले आणि ते धावपट्टी सोडून शेजारील भागात कोसळले. जमिनीवर आदळताच विमानाने भीषण पेट घेतला. धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा इतक्या भयानक होत्या की बचाव पथकाला विमानाजवळ पोहोचण्याचेही कठीण झाले होते. नुकत्याच होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्यास सुरुवात केली होती. बारामती हा त्यांचा बालेकिल्ला होता. DGCA या अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला की लँडिंग दरम्यान काही तांत्रिक अडचण आली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले असून दिल्लीतून शरद पवार आणि सुप्रिया सुळेला पोहोचले आहे. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी धनंजय काळे.